कारण जो व्हिडिओ आम्ही पाहिला, त्या महिलेचा व्हिडिओ जेव्हा पाहिला तेव्हा प्रत्येकाचं रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही आणि फक्त एवढीच भावना डोक्यामध्ये येऊ शकते की त्या आरोपीला खतम करायचं. परंतु आम्ही आज शासनाला सांगतोय की आम्हाला तुमच्यावर भरोसा आहे. यावेळेस तरी तुम्ही आम्हाला न्याय द्याल, यावेळेस तरी आमची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तुम्ही चालवाल, यावेळेस तरी तुम्ही आम्हाला उज्ज्वल निकम साहेबांसारखा वकील या केसमध्ये द्याल. कारण याच्या अगोदर आम्हाला घडलेलं आहे. आणि शासनाला मला सांगायचं आहे की जे कोणी ऐकत असतील, आता हा आमचा फक्त ट्रेलर आहे, अजून पिक्चर बाकी आहे, लक्षात ठेवा. सोलामध्ये काही ब्रेक झालाय, येणाऱ्या काळामध्ये अख्खा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही. किती दिवस सहन करणार, किती दिवस आम्ही आमच्या नजरेने ह्या गोष्टी पाहणार. अरे शासनाला काही निर्बंध आहेत की नाही, शासनाचं काही कर्तव्य आहे की नाही, इथल्या पोलीस प्रशासनाचं काही कर्तव्य आहे की नाही. मित्रांनो, तुमच्या माध्यमातून मला सांगायचंय, आज ही फक्त बंजारा समाजावर पाळी नाही, हा सकाळ हिंदू समाजावर घातलेला झालाय. आणि वारंवार या जर गोष्टी होत असतील तर मला तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना सांगायचंय की जेव्हा हनुमान खेळा प्रकरण झालं तेव्हा एकाच विशिष्ट समाजाचा माणूस होता. आता जरांगी प्रकरण झालं तेव्हा एका विशिष्ट समाजाचा माणूस. आता काय तुम्ही अजून दुसऱ्या एखाद्या तांड्यावर अशी घटना होण्याची वाट बघताय का? त्यामुळे मला तुमच्या माध्यमातून इथल्या मुख्यमंत्री साहेबांना सांगायचंय, साहेब आता या बंजारा समाज आणि हिंदू बांधवांचा तुम्ही अंत पाहू नका. आता बस झालं, त्याच्यानंतर आम्ही आता कोणती घटना पाहूच शकत नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतोय, ठणकावून सांगतोय की आता वेळेत जर तुम्ही या दक्षता घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये हा उद्रेक मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, बंजारा भटकायुक्त समाज आहे आणि त्या शासनाला वाटत असेल, इथल्या हरामखोर आरोपींना वाटत असेल की यांचा कोणी वाली नाहीये, त्यांना हा फोटो काढून दाखवा. यानंतर जर तुम्ही आमच्या माया बहिणीकडे उचल्या नजरेनं जर पाहाल तर तुमचे डोळे काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यावेळेस आम्ही संयम आणि कायदा हातात न घेता त्या आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलाय. पण त्यानंतर पोलीस नाही, त्यानंतर न्यायालय नाही. हा बंजारा समाज, हा हिंदू समाज, त्याला जागच्या जागेवर शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण किती दिवस आम्ही अन्याय अत्याचार सहन करायचा. अरे यांनी 12-13 वर्षाच्या मुलीपासनं ते 80 वर्षाच्या वृद्ध महिलेपर्यंत सुद्धा यांना लाजा वाटल्या नाही. त्या हरामखोरांना, त्यांच्या घरात काही बाई माणूस नाही का? या हरामखोराला लाज कशी वाटली नाही जेव्हा आपण वाकडी नजर एक 80 वर्षाच्या बाईवर टाकतोय. आणि मला एवढाच नाही, त्यासोबत इथल्या पोलीस प्रशासनाला मला सांगायचंय की जेव्हा हा हरामखोर कडी लावून घरात बसला होता त्यावेळेस त्याला 3 ते 4 लोक पहारे करून म्हणून बाहेर बघत होते.